गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण चाललो आहे पुण्यामध्ये कुठे? पुणे आंबेगाव इथे शिवसृष्टी आहे. म्हणजे तिथे शिवाजी महाराजांचं जे पण सगळं इतिहास आहे वगैरे साठी अचानक मेहरकमध्ये हा प्लॅन ठरला. म्हणजे एक आठवड्या आधी प्लॅन ठरला की ऑफिसहून जायचं कुठे, तर नवीन शिवजयंतीसुद्धा होती आपल्या. म्हणजे आता उद्या सोमवारी शिवजयंती आहे. म्हणजे तिथीप्रमाणे असतं तसं. तर मी आणि आपल्या ऑफिसची गँग हे सगळे चालले पुण्यामध्ये आंबेगाव शिवसृष्टीमध्ये. तिथे शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास आहे, ते गड किल्ले, त्यांचं जे म्हणजे ज्यांनी यूज केलं हत्यार वगैरे, कपडे वगैरे, ते सगळं तिथे आहे. तर एक प्रकार तिथे सगळं ऐतिहासिक वास्तू आहे. तर आज आपण त्या जागेला भेट देणार आहे. आणि जी पण ट्रिपमध्ये मजा मस्ती होईल तर ती सगळी मी यात रेकॉर्ड करेन. आणि हा ब्लॉग डायरेक्ट म्हणजे अचानकच ठरला, एवढं प्लॅनिंग नव्हती. तर आता इथून आपण बसने चाललो आहे. कसं आहे की 4-5 बस आहे टोटल. आपण ऑफिसमध्ये एवढी छोटीशी फॅमिली आहे, तर सगळी गँग फुल आहे. तर त्यामध्ये टोटल 5 बस आहेत. 3 बस इथे पोहोचल्या, पण आमची जी बस आहे आणि अजून कंपनीची जी बस आहे तर त्या 2 बसेस जरा लेट झाल्यात. तर त्या बस लेट झाल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला आहे. आणि आम्हाला आय थिंक किती वाजले, टोटल 7 वाजले आता. आय थिंक ठीक आहे 7 वाजले. तर मग 7 नंतर आय थिंक 7:15 आम्ही इथून निघू. आणि पोचायला मला वाटतं 4 तासाचा रनिंग आणि एक अर्धा तासाचा ब्रेक झाला मध्ये. तर टोटल 7 ते 10 वाजेपर्यंत पोचू. आणि मध्ये कुठे ब्रेक झाला तर तेही आम्ही तुम्हाला दाखवेन कसं काय विषय. इथून कसं जायचं पुण्याला तेही तुम्हाला सांगू त्यामध्ये. तर तुम्ही व्हिडिओमध्ये हा पूर्ण व्हिडिओ बघा. आणि भेटूया आता डायरेक्ट शिवसृष्टीमध्ये. मित्रांनो आपण ओडी मुंबई लोकेशनला आलो आहे. आणि इथे बस आपली कुठे आहे? बस आय थिंक तिथे आपली 3 बसेस आपल्या. एक बस इथे, 2 बस पुढे गेला. वाजले बघा किती, 9:30 वाजले. म्हणजे लास्ट टाईम आपण आलो ते 9:30 वाजले. 3 तासापैकी 2 तास आम्ही थांबलो लोकेशनला तिथेच. आणि 1 तासात आम्ही काय तिथून पनवेल गाठला. आणि इथे पेट्रोल भरतात, ठीक आहे. आणि हे आपले मंडळी, इथे मंडळी आणि मेन मेंबर. तर बसमध्ये काय लफडी झाली, म्हणजे बसमध्ये गाणी बिनी गायलो मस्त आहे की स्टार्टिंगला पहिलेच जरा सगळ्यांची बॅटरी लो होती. म्हणजे सगळे दमलेले आणि थोडे विचार हे झाले की बस लेट झाले, मग आता पुढे कसं होणार वगैरे. पण नंतर हळूहळू अशी बस पुढे गेली आणि प्रत्येकाने गाण्याच्या बेंड्या चालू केल्या हळूहळू. मग मूड झाला बसमध्ये पण पूर्ण. आणि आता आम्ही गाड्यांच्या बेंड्या खेळत होतो. एक अर्धा तास झाले पूर्ण. आता इथे वॉशरूम थांबले आणि वेट फॉर मी. तिथे बस आपली, ही बस इथं आपली. ओके, तर मग आता भेटूया एक पुढे आतमध्ये, बघू काय काय होतं विषय अजून. तर मित्रांनो, सुमारे 4.5 तासाच्या प्रवासानंतर आता आपली एंट्री झाली आहे शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीमध्ये. तर या शिवसृष्टीमध्ये आता सध्या तरी हा एक त्यांचा राजवाडा आणि इथे एक किल्ल्यासारखं बांधलेलं आहे. म्हणजे 2 सध्या तरी लोकांसाठी ओपन केले आहेत. अशा प्रकारे टोटल इथे 11 एकर का 12 एकर ह्या एरियामध्ये पूर्ण 5-6 दालनं ओपन होणार आहेत. सध्या तरी हे 2 दालनं आहेत ओपन झालेली. आणि हा राजवाड्यामध्ये सगळे शिवाजी महाराजांचे जे कर्तृत्व होते, जे त्यांनी कामं केली, म्हणजे हिंदवी स्वराज्य जो स्थापन केला त्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची माहिती वगैरे सगळं तर इकडे दिलं. घोषणाबाजी तर भारी झाली. आणि आता आपली एंट्री झाली आहे पुण्यामधील शिवसृष्टी या एरियामध्ये. इथे आता आपण महाराजांचं दर्शन मध्ये सगळं करू. आणि तुम्हाला जशी व्हिडिओ जशी आपण करू. कैसा लग रहा है? एक नंबर. भावना, आता ही आपली एंट्री आहे तिथून.
मित्रांनो आता आपण आहे शिवसृष्टीच्या मुख्य प्रदर्शनात. म्हणजे इथे तो प्रकल्प किती मोठा आहे. सध्या तरी 2 हे उभारले गेलेत फक्त, तो समोरचा आहे. आणि हा पुढे जाऊन प्रकल्प किती मोठा होणार आहे याबद्दलचं हे प्रदर्शन आहे. म्हणजे पूर्ण त्यांनी आराखडा दाखवला आहे की कशा प्रकारे हे पुढे वाढणार आहे. अजून सध्या तरी कुठले कुठले हे आणि हे 2च आय थिंक पूर्ण झालेत. आणि अजून हा पूर्ण प्रकल्प इथे पुण्यामध्ये उभा राहणार आहे. कुठल्या करंड्याची हिंमत आमची जहागीर बेवसाव करण्याची. इथे पहाराही वाहन ठोकून जातो. उखडून काढणारे ते अभद्र. आता इथे कोणालाही भ्यायचं कारण नाही. ही भूमी आपली आहे. शिवबा, आपल्याला ही भूमी पुन्हा बसवायची आहे. जिथे गाढवाचा नांगर चालला तिथे सोन्याचा नांगर धरायचा आहे. गजाननाच्या आशीर्वादानं आणि तुमच्या कर्तृत्वानं गोरगरिबांची प्रजा इथं कुठल्याही भीतीशिवाय राहिली पाहिजे. आणि ज्याचं आरमार त्याचा समुद्र हे गुपित महाराजांनी नेमकं हे आणि काय चमत्कार. केवळ काही वर्षात अगदी टोपीकरांनाही लाजवेल असं स्वराज्याचं आरमार सिंधू सागरात अभिमानानं विहार करू लागले. स्वराज्याच्या संख्येला आता पाण्यावर पालाण घाला. हा समुद्र तुमचा आहे. या तुमच्या समुद्रावर मुठभर फिरंग्यांनी आणि चिमुटभर हापशांनी सत्ता गाजवावी. चाचेगिरी करणाऱ्या अरबांनी आपल्या लेकी सुनांना पकडून नेऊन गुलामांच्या बाजारात विकावं. त्यांना त्यांच्या गलबता सकट तोफेच्या तोंडी द्या. आता इथे राज्य आपलं आहे. तुम्ही कोकणची थोरं म्हणजे दर्यावरती मर्द अशी माडाला मडकी लावून दारू काय गाडीत बसला आहात. या दर्या भवानीची भक्ती करा. वैरी निखंदून काढा. धूम छान पावे तो या भगव्या झेंड्याचा दरारा पोचला पाहिजे. या एकविरा भवानीचं नाव वारा शिड आणि होऊया नाटीवरती स्वार. एकविरा भवानी की जय. गणपती, भूपती आणि आता जलपतीही झालेला असा हा शिवाजी राजा जणू काही ऐरावतावर बसलेल्या सामर्थ्यवान इंद्रासारखा वाटू लागला. मित्रांनो आता एक भाग आपला कंप्लीट झाला पूर्ण. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे पूर्ण स्टोरी होती मेन पहिली गोष्ट ती तुम्ही आता बघितलं असेल. मी पूर्ण टाकले त्यामध्ये. आणि ते झाल्यावर आता काहीतरी 3 वाजत वाटतं, 3 किंवा 2 वाजले. आता आपण जेवायला बसलो. एक भाग म्हणजे 50% आपलं कंप्लीट झालं आहे. नंतर 50% म्हणजे तो राजवाडा आहे शिवाजी महाराजांचा, तो आता तिकडे मागे. तर त्याआधी आपण जेवण करूया आणि जेवण करून निघूया. 1 वाजला आहे प्रत्येकाचा. तर मग जेवण करूया आणि मग तिकडे भेट देऊ आपण. समुद्रापासून पाऊस दिवसावर लांब असलेला एक मुरटी बेट आहे आणि या मुरटी बेटावरती 45 एकरामध्ये पसरलेला सिंधुदुर्ग किल्ला आहे. पहिल्यांदा लागतो आपल्याला तो मुख्य दरवाजा. या दरवाजाची रचना अशी केलेली आहे, तो दरवाजा बघितला तर गडाची ही एक खुर्द वाटते. दोन्ही खुर्दांच्या कवेत असणारा मुख्य तटबंदीने बांधला
गेला दरवाजा. जाळीदार चिलखत तलवारीचे गाव अंगावर झेलता यावे त्यासाठी याचा वापर केला. दुसरा आहे दस्तार. घोडेस्वारी करत असताना तलवारीचे गाव हातावर झेलता यावे त्यासाठी या दस्तारचा वापर केला. समोर जे पाहत आहे ती गेंड्याच्या कातडापासून बनवलेली ना, दिसायला ती पोलादाची दिसते पण ती गेंड्याच्या कातडापासून बनवली. ढालीची आणि तलवारीची माहिती आपण पुढे घेणार. या दोन पेट्यांपासून थांबून घ्यायचे. अरे जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर मित्रांनो, नुकताच आता आपण शिवाजी महाराजांच्या गड किल्ले आणि त्यांचे हत्यार वगैरे म्हणजे तलवार, परत वेगवेगळ्या प्रकारचे बंदुका वगैरे आणि त्यांचे म्हणजे ढाल तलवारी वगैरे त्याबद्दल आपण सध्या आता इथून माहिती घेतली. आणि नंतर इथे शिवाजी महाराजांचा पालखी समारंभ झाला, त्यामुळे सुद्धा तुम्हाला पालखी दाखवण्यात आली. आणि आता ती पालखी आपल्या या गडाच्या राजवाड्याच्या बाहेर जाऊन तो जो दुसरा दालन आहे तिकडे जाते. तर अजून आपल्या काही गोष्टी बघायच्या बाकी आहेत. म्हणजे तिथे शिवाजी महाराजांची पेंटिंग्स आहेत काय काय ज्या आधी बनवल्या होत्या पूर्ण प्रॉपर. आणि परत औरंगजेब वगैरे आदिलशाही त्यांच्यासुद्धा पेंटिंग आहेत, त्याही तुम्हाला दाखवेन. आता आपली शिवसृष्टीची व्हिडिओ एडिट करून पूर्ण झाली. आणि कसं होतं की शेवटच्या टप्प्यामध्ये जी बॅटरी संपते पूर्ण, त्यामुळे एंड करायला पूर्ण वाट लागते. आणि तर आमचे शेवटी जसं तुम्ही बघितलं की महाराजांची पालखी झाली आणि आपण जे भवानी मातेच्या मंदिरामध्ये पालखी सोहळा पार पाडला. त्यानंतर
आम्ही डायरेक्ट बसमध्ये बसलो. 5-5:30ला आम्ही इथून निघालो आणि घरी पोहोचायला 9-9:30 वाजले. आमचा 4-5 तासाचा प्रवास आहे पूर्ण. ते फक्त पेट्रोल पंपावर एक ब्रेक घेतला, इथे 2 वडापाव मस्तही खाल्ले आणि चहा प्यायलो आणि तिथे पूर्ण बॅटरी संपली. त्यामुळे या व्हिडिओचं एंड करता आलं नाही मला प्रॉपर. मी आता व्हिडिओ एंड केले पूर्ण. नंतर मला आठवलं की व्हिडिओचं एंड करायला पाहिजे. शिवसृष्टीबद्दल जसं तुम्हाला माहिती पडलं असेल, ऐतिहासिक वास्तू बनवले पूर्ण. तिथे महाराजांचा इतिहास आहे आणि त्यांनी ज्या ज्या लढाया लढल्या किंवा जे पण गड किल्ले जिंकले, मुघलांशी युद्ध केलं वगैरे, ते सगळ्या गोष्टी इथं आहेत. जर तुम्ही कुठलेही गड किल्ले आजूपर्यंत गेला नाही तर तुम्ही शिवसृष्टीमध्ये जरूर भेट द्या. आणि तिकडे सगळ्या गड किल्ल्यांची एकदम प्रॉपर माहिती दिली आणि प्रत्येक एक्सप्लेनेशन सुद्धा दिले. आणि जर तुम्ही गेला सुद्धा असाल तरी सुद्धा तुम्ही भेट द्या. कारण का तुम्हाला ज्या ज्या गड किल्ल्यावर तुम्ही फिरला असाल ते सगळे स्पॉट तुम्हाला इथे परत बाहेर पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे मी व्हिडिओ इथेच थांबवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर असेच अजून व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल, भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.